लोकसभा मतदारसंघ राज्याच्या राजकारणात माढा मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे। माढ्याच्या राजकारणावर बोलताना या मतदारसंघाचा एकूणच इतिहास बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे। 2008 साली मतदारसंघाची पुनर्रचना झाली। त्यात पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचीही पुनर्रचना झाली व त्यातूनच जन्म झाला माढा लोकसभा मतदारसंघाचा। मतदारसंघातील बराचसा भाग हा दुष्काळी, त्यामुळे या मतदारसंघात पाण्याचा मुद्दा तितकाच महत्त्वाचा व निवडणुकीमध्ये चर्चेचा असतो। त्याचबरोबर गट तट आघाड्या अशावर माढ्याचे राजकारण बरेचसे अवलंबून आहे। मतदारसंघाची पुनर्रचना झाली व 2009 ची पहिलीच निवडणूक होती। त्यावेळी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बोलबाला होता। हेच हेरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले। शरद पवार विरुद्ध भाजपचे सुभाष देशमुख अशी टक्कर लागली व सुभाष देशमुख यांना आसमान दाखवत शरद पवार यांनी 3 लाखापेक्षा जास्त मते घेऊन ही निवडणूक एकतर्फी मारली व या निमित्ताने या मतदारसंघात पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे खासदार झाले। 2014 ला राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटील विरुद्ध स्वाभिमानीच्या तिकिटावर सदाभाऊ खोत अशी झुंज झाली, पण त्यात सदाभाऊ खोत यांचा पराभव झाला। मोदी लाट परमोच्च स्थानावर असताना महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी राष्ट्रवादीची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली असताना फक्त विजयसिंह मोहिते पाटील उमेदवार होते म्हणून मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले। 2019 ला बरंच पाणी पुलाखालून निघून गेलं होतं। विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील माढा मतदारसंघासाठी इच्छुक होते, पण शरद पवार यांनी तिकीट नाकारलं व राष्ट्रवादीत मिठाचा खडा पडला। मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीची काडीमोड घेत राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून असलेला पवार साहेबांच्या बरोबरचा प्रवास संपवत भाजप बरोबर जवळीक केली। मोहिते पाटील घरात भाजपकडून तिकीट मिळणार अशी चर्चा असतानाच भाजपने धक्का तंत्राचा वापर करत काँग्रेसमधून आलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली। त्यातच शरद पवार पुन्हा एकदा माढ्यातून उभारणार असे वाटत असतानाच माढा आणि पवारांना पाडा असा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाला। त्याचबरोबर पवार यांनी माघार घेतल्याचं बोललं जात होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सहयोगी संजय मामा शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली। रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध संजय मामा शिंदे असा सामना रंगला। फक्त मोहिते पाटील फॅक्टरमुळे येथे राष्ट्रवादीचा सहयोगी उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झाला। या निमित्ताने मोदी लाटेतही टिकून असलेला गट राष्ट्रवादीच्या हातून निसटला। आता 2024 ला उद्भवलेल्या परिस्थितीमुळे भाजप पक्षश्रेष्ठींची मात्र कसरत होणार आहे असे दिसून येते। याचे कारण ठरले आहे धैर्यशील मोहिते पाटील। धैर्यशील मोहिते पाटलांनी उमेदवारीसाठी कंबर कसली आहे। सध्याची राजकीय गणिते व इथे असणाऱ्या आमदारांची संख्या पाहता मतदारसंघात भाजपसाठी पोषक वातावरण असतानाच एक पक्ष आणि 2 इच्छुक असल्यामुळे भाजपची गोची झाल्याचे चित्र आहे। मोहिते पाटील व रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोघांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून वर जरी दोन्ही नेते म्हणत असतील की पक्ष सांगेल तो आदेश आम्हाला मान्य आहे, पण मतदारसंघात सगळं काही अलबेल आहे असे चित्र अजिबात नाही। मोहिते पाटील होते म्हणूनच हा मतदारसंघ भाजपला आपल्याकडे खेचत आला आहे।
हे सर्वश्रुत आहे. पण आता जर मोहिते पाटील यांना डावललं तर मोहिते पाटील वेगळा विचार करण्याच्या शक्यता वर्तवल्या जाऊ लागल्या आहेत. देशात आप की बार 400 के पार असा नारा दिलेल्या भाजपला सध्या तरी ते परवडणारे नाही. त्यातच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाणी आणि रस्ता असे मतदारसंघातील जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचाही मतदारसंघात प्रभाव वाढतोय. तसाच मोहिते पाटील निंबाळकर संघर्षही वाढताना दिसून येतोय. निंबाळकर यांनीही मोहिते पाटील विरोधी गटाची मोठ बांधण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून अद्याप तरी कोणता पक्ष इथून उमेदवारी देणार हे फायनल झालं नसलं तरी शरद पवार मात्र माढ्याच्या बाबतीत वेट अँड वॉच भूमिकेत आहेत. संधी मिळताच मागील पराभवाचे उष्टे काढण्यासाठी पवारही माढा मतदारसंघावर लक्ष ठेवून असल्याचे बोलले जात आहे. सोलापूर दौऱ्यावर आलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामाचे कौतुक केल्यामुळे व माजी आमदार प्रशांत परिचारक ज्यांचा या मतदारसंघात प्रभाव आहे व मतदारसंघाच्या निवडणुकीची जबाबदारी ही त्यांच्याकडे आहे, त्यांनी रिपोर्ट कार्ड चांगलं असल्याचं सांगून एक प्रकारे उमेदवारीसाठी संकेत दिले असल्याचे बोलले जात आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर सध्या तरी पक्षश्रेष्ठींना आपलंसं करण्यात यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. आता मोहिते पाटील का रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजप तिकीट नक्की कोणाला देणार का धक्का तंत्राचा वापर करणार याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.